माननीय मनोजदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय वस्तू वाटप। सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका शाळा क्रमांक 36 प्रभाग क्रमांक 8 मध्ये आज शाळेचा पहिला दिवस आणि माननीय मनोजदादा लांडगे यांच्या वाढदिवसाच्या साधून शाळेमध्ये मुलांना दप्तर व वही वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। म्हणून दादा हे पृथ्वीराज पाटील यांचे निष्ठावंत समर्थक आहेत। तसेच ते एक सामाजिक आणि शांत संयमी असे उगवते नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। ते प्रत्येक वर्षी वाढदिवसानिमित्त शालेय वस्तू वाटप करत असतात, जेणेकरून जे विद्यार्थी महापालिका शाळेमध्ये प्रवेश घेतात त्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी हा कार्यक्रम त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त घेत असतात। त्यांना समाजसेवेची आवड आहे, ते सर्वांना मदत करत असतात, त्यामुळे त्यांना सर्वसामान्यांचा उगवता नेता असे संबोधले जाते। या कार्यक्रमानिमित्त माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार साहेब व कल्पना कोळेकर मॅडम तसेच शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग व शाळेतील मुले उपस्थित होते। मनोजदादा लांडगे यांच्या स्वागत मुलांनी मोठ्या उत्साहाने पारंपरिक वाद्य वाजवून केले। मुख्याध्यापक शंकर ढेरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर शाहीन संधी यांनी आभार मानले। यावेळी सर्वांनी मनोजदादा लांडगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व भावी समाजसेवेत असेच कार्यरत राहो व त्यांच्या हातून चांगले कार्य घडत राहो असे सर्वांनी मनोकामना व्यक्त केली। यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शंकर ढेरे, मुख्याध्यापक शाहीन संधी, अक्षदा रेड्डी, मनाली पवार व कविता चौगुले मॅडम उपस्थित होते। ओके या जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नसते। जर आपण मनावर आणलं डॉक्टर बनेल, कोण चांगलं समाजसेवक बनेल, कोण आरोग्यामध्ये जाईल, त्यासाठी तुम्ही सर्वांनी चांगले प्रयत्न केले तर नक्कीच तुमच्या यशापर्यंत तुम्ही पोहोचायला कमी पडणार नाही। सगळेजण खूप प्रयत्न करा, मेहनत करा। प्रयत्न केल्यानंतर काय होणार आहे? वाळूतून सुद्धा तेल येणार आहे। त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। अशा वेळ पदावर तुम्ही पोहोचू शकाल, पण त्यासाठी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे। तो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्या, अब्दुल कलाम घ्या, ते लोक अगदी लहान सहान त्याच्यात हे मोठे झाले। त्याचं कारण एकच आहे की त्यांनी रात्री अंधारात आला म्हणजे रस्त्यावरच्या लाईट मध्ये त्यांनी अभ्यास केला आणि त्यामुळे त्यांनी इतक्या मोठ्या पदावर गेले। आज तुम्हाला काय मोठं व्हायचं असेल तर ते आत्मसात करणं गरजेचं आहे। शासन तुम्हाला भरभरून देणार नाही। आजच्या तारखेला मुख्यमंत्री असू दे, दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे, ते सर्व शाळेमध्ये जायला, अनेक मंत्री आपल्या शाळेमध्ये जायला, तर कारण एक आहे की तुम्हाला लोकांना प्रोत्साहन देऊन तुमचं चांगल्यात चांगली प्रगती या महाराष्ट्राची व्हावी, महाराष्ट्राबरोबर या देशाची प्रगती होणार आहे। तर त्यामुळं तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा, चांगल्या पद्धतीने शिक्षकांना सहकार्य करावं, पाल्याने शिक्षकाची नेतृत्व वेळोवेळी करावं आणि तुम्हाला या नवीन जे पहिले 12-13 विद्यार्थी आहेत त्यांना मी त्यांच्या भावी शुभेच्छा देतो। परीक्षेकडे शेवटचा दिवस आहे, तिथून चांगला टिकावा, भरपूर अभ्यास करा, भरपूर घ्या आणि त्याचबरोबर संस्कारही महत्त्वाचे आहेत आणि जे संस्कार देण्याचं काम करतात आम्ही म्हणतो की विवेकानंदांनी सांगितले एकाग्रता फार महत्त्वाची। विवेकानंदांनी सांगितले जर का कुठला युवक जर शिकला, सवरला तर मी